विद्यार्थी मित्रांनो, तुमचं मॅथ्स अँड फिजिक्स यूट्यूब चॅनलमध्ये मी स्वागत करतो. आज आपण इयत्ता 12वीच्या चॅप्टर नंबर 1 मॅथेमॅटिकल लॉजिक मधील अतिशय महत्त्वपूर्ण टॉपिकला या ठिकाणी समजून घेणार आहोत. निगेशन ऑफ स्टेटमेंट्स. इयत्ता 12वीच्या बोर्ड परीक्षेमध्ये निगेशनवर प्रश्न विचारले जाण्याची शक्यता खूप असते. आहे तसा सोपा परंतु कन्फ्यूज करणारा आहे. वर्ड स्वरूपात देण्यात आलेला आहे आणि काही ठिकाणी सिम्बॉल्स स्वरूपात सुद्धा देण्यात आलेला आहे. चला तर मग प्रश्न आहे, राइट negation of following statements. First question, all natural numbers are whole numbers. मित्रांनो, ऑल शब्दाच्या ऐवजी निगेशन करत असताना सम लिहायचं आहे. म्हणजे निगेशनसाठी ऑल ऐवजी आपण लिहिणार आहोत सम. नॅचरल शब्द जसाचा तसा नॅचरल नंबर्स, आर नंतर मात्र आपल्याला वापरायचं आहे नॉट. लक्षात ठेवा, ऑल ऐवजी तुम्ही लिहा सम आणि आर नंतर नॉट. पुढचं वाक्य जसं तसं होल नंबर्स. समजलं? बघा, ऑल नॅचरल नंबर्स आर होल नंबर्स. त्याचे निगेशन काय केलं? Some natural numbers are not whole numbers. एका विशिष्ट मुद्द्यावर लक्ष केंद्रित करा. आर नंतर आपण लिहिलं आहे नॉट, म्हणजे निगेशन केलेलं आहे. परंतु ऑल ऐवजी आपण सम लिहिलेलं आहे. म्हणजे ऑल रिप्लेसेस सम. आणि मग नॉट सुद्धा या ठिकाणी यूज करायचा आहे. सेकंड स्टेटमेंट, सम ऐवजी आपण लिहिणार आहोत ऑल ट्रायंगल्स आर. परत इथं आर नंतर आपण नॉट यूज करणार आहोत. नॉट इक्विलॅटरल ट्रायंगल्स. म्हणजे वाक्याचा अर्थ नाही बदलायचा. थर्ड स्टेटमेंट, मित्रांनो, हे जे चिन्ह आहे मागील व्हिडिओमध्ये आपण पाहिलं, हे आहे युनिव्हर्सल क्वांटिफायर फॉर ऑल. याचं वाचन आपल्याला करता आलं पाहिजे. फॉर ऑल एक्स बिलॉंग्स टू एन सच दॅट 2x + 1 इज ऑड. म्हणजेच 2x + 1 इज ऑड च्या ऐवजी आपण निगेशन करताना लिहिणार आहोत 2x + 1 इज नॉट ऑड. आणि हे युनिव्हर्सल क्वांटिफायरच्या ऐवजी आपण त्याचे निगेशन करताना घ्यायचे एक्झिस्टेन्शियल क्वांटिफायर. सो व्हॉट इज द साइन ऑफ द एक्झिस्टेन्शियल क्वांटिफायर? देअर एक्झिस्ट. फॉर ऑल च्या ऐवजी देअर एक्झिस्ट. एक्स जसाचा तसा बिलॉंग्स टू एन सच दॅट 2x + 1 इज, आणि मग तुम्ही लिहिणार आहात त्या ठिकाणी नॉट ऑड. बघा किती सोपं आहे. बघा, फॉर ऑल ऐवजी आपण देअर एक्झिस्ट आणि ऑब्वियसली त्या ठिकाणी आपण नॉट यूज करत असतो. मित्रांनो, द किचन. पुढचा प्रश्न आहे, द किचन इज नीट अँड टायडी. कुठलाही अर्थ न बदलता निगेशन करायचं आहे. मग आपण या ठिकाणी लिहिणार आहोत द किचन इज. नॉट अवश्य यूज करायचे मित्रांनो. आर, इज, एम यांच्यानंतर आपण निगेशन करण्यासाठी नॉट यूज करत असतो. पुढे नीट शब्द जसाचा तसा, मात्र निगेशनचा रूल काय सांगतो? अँडच्या ऐवजी अँडचे निगेशन करताना ऑर आणि ऑरचे निगेशन करताना अँड. हे आपण पूर्वीच्या व्हिडिओच्या माध्यमातून अभ्यासलेलेच आहे. अँडच्या नंतर आपण लिहिणार आहोत ऑर, म्हणजे अँड रिप्लेसेस ऑर. सो टायडी ॲज इट इज. बघा मित्रांनो, द किचन इज नीट अँड टायडी. याचे निगेशन काय केलेले आहे आपण?
द किचन इज नंतर नॉट नीट ॲज इट इज अँड रिप्लेसेस ऑर टायडी ॲज इट इज. म्हणजेच अँड च्या ऐवजी ऑर लिहिल्याने निगेशन होत असते आणि जे सिम्बॉल आहे युनिव्हर्सल क्वांटिफायरच्या ऐवजी एक्झिस्टेन्शियल क्वांटिफायर देअर एक्झिस्ट आणि देअर एक्झिस्टच्या ऐवजी युनिव्हर्सल क्वांटिफायर. पुढचं स्टेटमेंट बघा. फॉर ऑल n belongs to n minus n less than or equal to 11. मित्रांनो फॉर ऑलच्या ऐवजी आपण लिहिणार आहोत देअर एक्झिस्ट n belongs to n minus n. आता हा लेस दॅन और इक्वल टू आहे त्याचे निगेशन मात्र ग्रेटर दॅन करायचे आहे मित्रांनो. पहा जसेच्या तसे फॉर ऑल च्या ऐवजी आहे देअर एक्झिस्ट n belongs to n minus n as it is आणि लेस दॅन और इक्वल टू चे निगेशन काय होते ग्रेटर दॅन. लक्षात घ्या लेस दॅन चे निगेशन काय होणार आहे मित्रांनो ग्रेटर दॅन और इक्वल टू. ग्रेटर दॅन चे निगेशन काय होणार आहे मित्रांनो लेस दॅन और इक्वल टू. परंतु जर प्रश्नामध्ये लेस दॅन और इक्वल टू आले लेस दॅन और इक्वल टू आले तर त्याचे निगेशन मात्र फक्त ग्रेटर दॅन होईल आणि जर ग्रेटर दॅन और इक्वल टू आले तर मग त्याचे निगेशन फक्त काय होणार लेस दॅन. ही गोष्ट तुम्ही लक्षात ठेवायची आहे. नेक्स्ट क्वेश्चन. देअर एक्झिस्ट x belongs to n such that x plus 5 is greater than n. याचे निगेशन करताना देअर एक्झिस्टच्या ऐवजी तुम्ही घेणार आहात फॉर ऑल युनिव्हर्सल क्वांटिफायर belongs to n natural number such that x plus 5 बघा मित्रांनो ग्रेटर दॅन ग्रेटर दॅन च्या ऐवजी आपण काय करणार आहोत निगेशन करताना लेस दॅन और इक्वल टू 8. जर तुम्ही हे समजून घेतलं तर तुम्हाला या प्रश्नाचे पैकीच्या पैकी गुण मिळू शकतात. थोडीशी जरी चूक केली तर पूर्ण गुण जातील. The next question. So 2 plus 3. What is the rule? Less than आलेला आहे त्याच्याऐवजी निगेशन करताना ग्रेटर दॅन और इक्वल टू असणार आहे 6. और च्या ऐवजी तुम्ही लिहिणार आहात and √2 is. मित्रांनो निगेशन करताना इज नंतर आपल्याला लिहायचं आहे नॉट an irrational number. लक्षात घ्या जर पॉझिटिव्ह असेल तर त्याला नॉट यूज करून आपण निगेशन करायचं आहे. देअर एक्झिस्टच्या ऐवजी फॉर ऑल आणि फॉर ऑलच्या ऐवजी देअर एक्झिस्ट. लेस दॅनच्या ऐवजी ग्रेटर दॅन और इक्वल टू. ग्रेटर दॅनच्या ऐवजी लेस दॅन और इक्वल टू आणि व्हाईस वर्सा. तर अशा प्रकारे आपण या ठिकाणी 7 प्रश्न घेतलेले आहेत मित्रांनो. हे प्रश्न आहेत राईट द निगेशन ऑफ द गिवन स्टेटमेंट. अतिशय सोपे आहेत आणि हमखास विचारले जाण्याची शक्यता असलेले प्रश्न आहेत. तर मग बघा स्क्रीनशॉट घ्या. पुढचा प्रश्न पाहूया मित्रांनो. इट इज नायदर कोल्ड नॉर रेनिंग. याचे निगेशन करताना काय करायचंय बघा. इट इज नायदर नॉर. मित्रांनो नायदर नॉरच्या ऐवजी आयदर ऑर लिहायचे असते निगेशन करताना. फार सोपं बघा. इट इज आयदर कोल्ड नॉरच्या ऐवजी ऑर रेनिंग. नायदर नॉर काढून आयदर ऑर केले का संपलं निगेशन. किती सोपे बघा. नेक्स्ट क्वेश्चन. मधु इज फेअर और महेश इज इंटेलिजंट. बघा काय होईल. मधु इज त्यानंतर आपण यूज करणार आहोत नॉट फेअर. मधु इज नॉट फेअर. मित्रांनो नेहमीप्रमाणे लॉजिक मध्ये ऑर चे निगेशन अँड लिहित असतो आपण. ऑर च्या ऐवजी आपण लिहिणार आहोत अँड. पुढचे आहे महेश इज त्यानंतर आपण यूज करतो नॉट आणि मग त्या ठिकाणी
इंटेलिजंट शब्द जसा होता तसा पहा. ऑर चे निगेशन अँड केलेले आहे आणि इज नंतर लावलेले आहे नॉट. इकडे पण इज नंतर लावलेले आहे नॉट. व्हेरी सिंपल. नेक्स्ट क्वेश्चन मित्रांनो, निगेशन करताना ऑलच्या ऐवजी आपण लिहूया सम. स्टुडंट्स जसेच्या तसे. आर सुद्धा फक्त त्या ठिकाणी नॉट यूज करायचा आहे, तो विसरायचा नाही. हेल्पिंग वर्बच्या नंतर नॉट यूज करायचा आहे कंपल्सरी. सम स्टुडंट्स आर, ऑलच्या ऐवजी सम, बाकीचे सेंटेन्स जसे तसे, परंतु आर नंतर नॉट यूज करायचा आहे. क्लेवर. व्हेरी सिंपल. मग लक्षात ठेवा मित्रांनो, निगेशन करत असताना ऑरच्या ऐवजी अँड आणि अँडच्या ऐवजी ऑर शब्दामध्ये ऑल शब्दाच्या ऐवजी सम आणि सम शब्दाच्या ऐवजी ऑल. सिम्बॉल मध्ये फॉर ऑलच्या ऐवजी देअर एक्झिस्ट, देअर एक्झिस्टच्या ऐवजी फॉर ऑल. लक्षात घ्या, फार सोपं आहे. आणि दुसरी गोष्ट, नॉट लावायला विसरायचं नाही. एम इज आर वॉज वेअर हेल्पिंग वर्ब जर आला असेल, हेल्पिंग वर्ब नंतर उत्तर लिहिताना नॉट यूज करा. आणि त्यानंतर ग्रेटर दॅन जर आला असेल, त्याचे निगेशन करताना लेस देन ऑर इक्वल टू. आणि जर लेस देन आलेले असेल तर मग त्याच्याऐवजी ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू. व्हाईस वर्सा. व्हाईस वर्सा म्हणजे काय मित्रांनो, जर ऑलरेडी लेस देन ऑर इक्वल टू आले तर मग ते घेताना फक्त ग्रेटर दॅन लिहा, किंवा ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू आलेले असेल तर ते लिहिताना फक्त तुम्ही लिहा लेस दॅन. अशा प्रकारे जर तुम्ही सिम्बॉल्स लक्षात ठेवले, बदल काय करायचा आहे निगेशन करताना, तर नक्कीच हा प्रश्न तुम्हाला सोडवता येऊ शकतो मित्रांनो. त्यानंतर आपण आज एक महत्त्वपूर्ण प्रश्न घेणार आहोत. बघूया. मित्रांनो, 2024 या वर्षी 2 गुणांसाठी अशा प्रकारचा प्रश्न विचारण्यात आलेला आहे. युजिंग द ट्रूथ टेबल शो दॅट द स्टेटमेंट पॅटर्न P implication Q implies P is a tautology. म्हणजे दिलेले स्टेटमेंट पॅटर्न हे टॉटॉलॉजी आहे हे तुम्हाला शो करायचं आहे युजिंग द ट्रूथ टेबल. मित्रांनो, टेबलचा यूज करून सिद्ध करणे फारच सोपं आहे, परंतु विदाउट युजिंग ट्रूथ टेबल हा असा सुद्धा प्रश्न येत असतो. तो आपण पुढच्या व्हिडिओमध्ये घेणार आहोत. तो प्रश्न हमखास येत असतो. विदाउट युजिंग द ट्रूथ टेबल 100% खात्रीने येत असतो. त्याची तयारी करणं अत्यावश्यक आहे. परंतु आज आपण या ठिकाणी जो प्रश्न घेत आहोत तो 2024 या वर्षी इयत्ता 12 विचारला गेलेला प्रश्न आहे बोर्ड एक्झाम मध्ये. तर युजिंग द ट्रूथ टेबल मग काय करायचं आहे बघा मित्रांनो. स्टेटमेंट किती आहेत, P आणि Q. सो आय राईट डाऊन P and Q. निगेशन आहे का चेक करा. नो निगेशन. व्हेरी सिंपल. सो व्हॉट इज इन द गिवन स्टेटमेंट पॅटर्न. फर्स्ट यू राईट ब्रॅकेट. काय बघा तो Q इम्प्लिकेशन P, आणि त्यानंतर मग त्याचं इम्प्लिकेशन P सोबत. P इम्प्लिकेशन अगेन Q इम्प्लिकेशन P. तुम्हाला 2 गुणांसाठी हा प्रश्न विचारला आहे आणि खूप मोठा पण नाही येतो. मित्रांनो, आपण दिलेले स्टेटमेंट पॅटर्न त्या ठिकाणी या ठिकाणी लिहिले. आता आपण टेबल तयार करूया. 2 स्टेटमेंट असताना त्या ठिकाणी 4 रो येतील. डबल ट्रू, डबल फॉल्स आणि Q साठी ट्रू फॉल्स, अल्टरनेट ट्रू फॉल्स. हे मग बघा टेबल तयार झालेला आहे. बघा मित्रांनो, मागील व्हिडिओमध्ये आपण रूल्स अभ्यासलेले आहेत. कसले रूल.
कंजक्शनचे रूल, डिस्जंक्शन, इम्प्लिकेशन. या प्रश्नामध्ये आपल्याला फक्त दिसतोय इम्प्लिकेशनचा रूल. व्हॉट इज द रूल ऑफ द इम्प्लिकेशन? इफ पी इम्प्लिकेशन क्यू आणि जर पी ची किंमत त्या ठिकाणी जर ट्रूथ व्हॅल्यू टी असेल आणि क्यू ची एफ असेल तर मित्रांनो येणारं उत्तर फॉल्स असतं. आणि जर असं नसेल तर येणारे सगळे स्टेटमेंट त्या ठिकाणी ट्रू असतात. बघूया क्यू इम्प्लिकेशन पी. या ठिकाणी क्यू नंतर इम्प्लिकेशन आहे मित्रांनो बघा. म्हणजे या ठिकाणी आता याला उलटा आपल्याला बघावं लागेल. क्यू इम्प्लिकेशन पी म्हणजे या ठिकाणी क्यू ची ट्रूथ व्हॅल्यू टी आहे आणि पी ची सुद्धा टी आहे. टी एफ अशी स्थिती आली तर मग फॉल्स होणार आहे. बघा टी अँड देन इम्प्लिकेशन टी. सो देअरफॉर इट इज ट्रू. क्यू ची ट्रूथ व्हॅल्यू टी नाही आणि पी ची, कारण हे उलट आहे, फॉल्स नाही, त्यामुळे सुद्धा ट्रू असणार आहे. आता बघा क्यू इज ट्रू अँड पी इज फॉल्स बिकॉज क्यू इम्प्लिकेशन पी. सो देअरफॉर आय राईट फॉल्स. बघा क्यू ट्रू नाही, पी फॉल्स आहे, परंतु क्यू ट्रू असायला हवं. सो इट इज ट्रू. आफ्टर दॅट पी इम्प्लिकेशन क्यू इम्प्लिकेशन. पहिल्याने आपण पी घेऊया. पी नंतर हा दुसरा ब्रॅकेट, टी नंतर एफ दिसत नाही म्हणून आपण घेणार आहोत ट्रू. टी नंतर टीच आहे, एफ नाही म्हणून ट्रू. इकडे टी नाही, इकडे एफ आहे, परंतु लेफ्ट साईडला ट्रू पाहिजे, इकडे एफ पाहिजे. म्हणजे टी एफ अशी स्थिती असेल तेव्हाच फॉल्स घ्यायचे. टी एफ अशी स्थिती नसेल तर मग तुम्ही ट्रू घ्या. अगेन पी इज फॉल्स अँड क्यू इम्प्लिकेशन पी इज अ ट्रू. सो देअरफॉर true. So all entries in the last column or given statement pattern are T. Hence it is tautology. तुम्हाला खाली एक वाक्य लिहायचे, एक लाईन लिहायची आहे. तुम्हाला पूर्ण गुण मिळवायचे असेल तर खाली एक स्टेटमेंट जरूर लिहिलं पाहिजे. all entries in the last column of truth table are T. Hence ऍक्च्युअली हे टॉटॉलॉजीचा आपल्याला प्रश्न राहिला असता तर आपण लिहिलं असतं टॉटॉलॉजी, परंतु मित्रांनो हे आपल्याला प्रूव्ह करायचं आहे, त्यामुळे आपण लिहिणार आहोत हेन्स पी इम्प्लिकेशन क्यू इम्प्लाइज पी इज अ टॉटॉलॉजी. म्हणजे ऑलरेडी दिलेलं आहे आणि आपण प्रूव्ह करत आहोत. म्हणजे विचारलेलं नाही की हे टॉटॉलॉजी आहे का कॉन्ट्राडिक्शन आहे. त्यांनी आपल्याला ट्रूथ टेबलचा यूज करून प्रूव्ह करायला सांगितलेलं आहे की येस तुम्ही प्रूव्ह करा टेबलचा यूज करून टॉटॉलॉजी आहे. ऑलरेडी इट इज टॉटॉलॉजी बट वी मेक द ट्रूथ टेबल अँड प्रूव्ह इट ॲज अ टॉटॉलॉजी. फक्त किती गुण भेटतील? 2. आणि बघा किती सोपे आहे. ठीक आहे मित्रांनो, पुढच्या व्हिडिओमध्ये मात्र अतिशय महत्त्वपूर्ण आपण टॉपिक घेणार आहोत. तो आहे विदाउट युजिंग ट्रूथ टेबल प्रूव्ह द गिव्हन इक्विव्हॅलन्स स्टेटमेंट्स. इक्विव्हॅलन्स प्रूव्ह करायचे आहे पण टेबलचा यूज करायचा नाही. म्हणजे त्या ठिकाणी यूज आहे अल्जेब्रा. 10 इम्पॉर्टंट लॉज ऑफ लॉजिक्स related to algebra. For example, distributive law, commutative law, idempotent law, De Morgan's law आणि असे बरेचसे 10 लॉज आपण मागच्या व्हिडिओमध्ये पाहिले होते मित्रांनो. हे सर्व 10 लॉ जर तुम्ही अभ्यासले तर तुम्हाला तो प्रश्न नक्कीच समजेल, सोडवता येईल. ठीक आहे, पुढच्या व्हिडिओमध्ये पुन्हा भेटूया. धन्यवाद.